लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगाव नगर परिषद निवडणुकीतून माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांची माघार, सागर हिरे यांना जाहीर पाठिंबा। नांदगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे 3 नगरसेवक बिनविरोध। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे, नांदगाव पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेत, तर नूतन शेठ कासलीवार यांच्या विनंतीला मान देऊन नांदगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी नांदगाव नगर परिषद निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली असून नगराध्यक्ष पदाची शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार सागर हिरे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असेल की दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी गुरुवारी दुपारी नांदगाव नगरपालिकेत नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत राजेश कवडे यांनी नांदगाव नगर परिषद निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून त्यांनी शिवसेना शिंदे गट पक्षाचे अधिकृत उमेदवार सागर हिरे यांना पाठिंबा दिला आहे। तसेच नांदगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट पक्षाची 3 नगरसेवक बिनविरोध झाले असून प्रभाग क्रमांक 6 अ मधून किरण देवरे, प्रभाग क्रमांक 6 ब मधून वंदना चंद्रशेखर कवडे, प्रभाग क्रमांक 2 अ मधून दीपक पांडव हे 3 उमेदवार बिनविरोध आले असून प्रभाग क्रमांक 8 ब मधून जुबेदाबी गफ्फार खान या देखील त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज शिल्लक न राहिल्यामुळे बिनविरोध आले आहेत। असे एकूण शिवसेना शिंदे गट पक्षाचे 4 उमेदवार बिनविरोध आले आहेत। या घटनांमुळे नांदगावमध्ये निवडणूक वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून राजकीय समीकरणांना नव्या दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगावमधून मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.